तर अमेरिकेकडून चीनला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय। चीनने अमेरिकेवर लावलेलं अतिरिक्त 34% आयात शुल्क हटवावं। दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर अतिरिक्त 50% शुल्क लावणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला हा थेट इशारा दिलाय। अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका उडाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। अमेरिकेचा चीनला दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन भारतासह 50 देशांवर टॅरिफ लागू केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर 34% आयात शुल्क लागू केलं। तर ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चीनकडून देखील अमेरिकेवर 34% आयात शुल्क लागू करण्यात आलं। चीनच्या क्षी जिनपिंग यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर ट्रम्प यांचा संताप। अमेरिकेकडून चीनला आज दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आलाय। अमेरिकेवर लागू केलेलं 34% आयात शुल्क मागे घेण्याचं आवाहन करण्यात येतंय। आज दुपारी 12 पर्यंत निर्णय मागे घ्या, अन्यथा आणखी 50% आयात शुल्क लावण्याचा इशारा दिलाय। चीनने सहकार्य केलं नाही तर नवीन शुल्क 9 एप्रिल पासून लागू होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। याशिवाय चीननं प्रस्तावित केलेल्या कोणत्याही बैठकीवरील चर्चा त्वरित संपुष्टात येईल असं देखील ट्रम्प यांनी इशारा दिलाय। ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर चीन सरकारच्या निर्णयाकडे जगभरातील देशांचं लक्ष लागलंय। चीनने माघार घेतली नाही तर दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। तर या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाच्या तीव्र झळा इतर देशांनाही बसण्याची शक्यता आहे।